वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा निश्चंक निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी वळपाटी शिरे या तर क्या उदोते स्मरणगामी पुढे सूर्यदादाची देवपूजा लवकर होईल असं काय वाटत नाही. अरे एवढं देव आहेत सगळ्यांपर्यंत आवाज पोचवायचा म्हणजे एवढा वेळ आरती करावंच लागणार. अरे देव बी म्हणत असतील बाद झालं बाबा मला पाठ झाले तुला काय पाहिजे ती. हा देवांना पण माहित आहे सूर्या दादा बहिणींसाठी चांगलं स्थळ सोडून दुसरं काहीच मागत नाही. धनु दीदी ही पिठाची पिशवी उचल. हे राजू जरा शांतपणे सुटू दे की मला. नाही हा इथं याचं वजन कमी होत चाललंय आणि तुझं वाढत चाललंय. ये ये पकड 200 ग्राम कमी आहे त्याच्यात. 200 ग्राम मध्ये काय काय झालं असतं रे माझं. 1 किलो मागे 200 ग्राम म्हणजे आठवड्याला आपण 5 किलो पीठ तरी दळून आणतो. महिन्याला किती वर्षाला किती आतापर्यंत किती पीठ ढापलं असेल त्या चक्कीवाल्यानं. 5 किलो मागे आठवड्याला 200 ग्राम ना 1 किलो मग तसं 1 2 50 किलो ढापलेत त्यांनी. बघतेच त्याच्याकडे. राजू अगं शिकली नाहीयेस पण गणितात किती हुशार आहेस. पण हे फक्त घरच्याच गणित आहेत त्याचं काय. अरे कुठे आहे सगळे. तेजू धनु राजू भाग्या अगं लवकर ये सगळे. पप्पे काय झालं वरडायला. अगं तुळजाचा फोटो आलाय पेपरात. काय तुळजाचा फोटो. इकडे बघा. अगं पण हे इंग्लिश मध्ये ना. धनु तू वाच वाच ना. काय रे तुला लई तुकड्या फुटल्या तिचा फोटो बघून. अगं नाही असं काय नाही. आत्याची पोरगी आहे ना. फोटो कशासाठी आले हे कळलं पाहिजे ना. हा धनु तू वाच. ए पप्पे तुला मराठी पेपर मिळाला नाही होय. का आता मला या पेपरात फोटो दिसला मग मी तो घेऊन आले. तू वाच की. धनु मोठ्याने वाच. तुझ्या इंग्लिशच्या क्लासची फी भरतो का नाही. हा ती सगळी वसूल झाली पाहिजे असं वाच. काय झालं. वाच की. टू 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 टुल टुल जा टुल जा टुल 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 जा. तुझा निंबलकार तुळजा निंबाळकर. तुळजा निंबाळकर इज द फॉर टॅलेंट brilliant अगं काय बस
दादा अगं कळ असं बोल की. धनू पण ना. ऐ, मला काय झालं दात काढायला? अगं मी नाही हे असतं. यो 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 असं होतं. काजू घे तूच वाच. धनू तू वाच. तू तू वाच. नाही तू वाच. तू वाच. अरे ए बस झाली तुमची सांगत खुर्ची, कोणीतरी एकाने वाचा, नाहीतर आणि इकडे मी वाचते. दे धर वाच. तेजू तू वाच. दादा अरे आपल्या तुझ्याला गोल्ड मेडल मिळालंय, गोल्ड मेडल. वय अगं पण ते आर्मीत मिळतं ना. अरे नाही ते वेगळं, हे डॉक्टरच्या परीक्षेत मिळालं तिला. अरे MBBSच्या परीक्षेत ती संपूर्ण राज्यातनं पहिली आली आहे. काय सांगते. एक नंबर. तुझा विषयच भारी आहे. त्याला लई खुश असेल. मी एक काम करतो, लगेच जातो तिचं तोंड गोड करून येतो. थांब थांब, मी पण येते तुझ्या बरोबर. मला पण तिचं तोंड गोड करायचं. चल. नाही नाही नको. का? ते माझ्या गाडीच्या मागच्या चाकात हवा कमी आहे ना म्हणून. तू एक काम कर, तू गोड शिरा करून घे आणि स्वतः खा. हा जा, मामा वाट बघत असेल. जा. बरोबर आहे, तुला मी नकोच असते. जाऊ दे, जाते मी. दादा आम्ही येऊ. तुम्ही एक काम करा, आधी सगळं घर आवरा. हा आणि नंतर त्यासाठी एक छानसं गिफ्ट घेऊन जावं. काय मोकळ्या हातानं जाणं बरोबर वाटत नाही ना. मी येतो. चला 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 चला. हा दादा तू आवरून ये, आम्ही थांबतोय. कुठं चला चला, काय गाव जेवण आहे तिकडं. दुकाना कुठं जावा. तुळजाला मेडल मिळाले ऐकून किती खुश झाला बघ. तुळजा जर या घरात लग्न करून आली असती तर किती खुश ठेवलं असतं ना या दोघांनी एकमेकांना. देवा असंच होते, आमच्या दादाला त्याचं प्रेम परत मिळते. साहेब मी सांगितल्याप्रमाणे आम्ही घराबाहेरच आहे त्याच्या. त्याच्यावर चांगली पाळत ठेवा. ते कुठं जाते, कुणाला भेटते, सगळं मला कळायला पाहिजे. कळलं? चालतंय साहेब. हे आला, चल चल चल. खेडे आणखी कोणाला संग न्यायचंय का? काय गरज नाही, चला आपणच जाऊन येऊ. इथं काय करताय? मान देताना वरून खालून नीट बघायची, मग पुढे ठेवायची. किती वेळा सांगितलंय? डॅडी डॅडी सोडा आईला. काय करताय तुम्ही छोट्या आई सोबत? छोटी आई घ्या, दुसऱ्या चपला घ्या. हे, मंत्र्यांकडे चाललोय. रातच्याला उशीर होईल. जेवणाचं काय ते कळवतो. ह्या पोरीकडे लक्ष ठेवा. बाहेर जाता कामा नये. आणि जर का ही बाहेर गेल्याचं आम्हाला कळलं तर मग नाही नाही जाणार की बाहेर. डॅडी डॅडी अहो तुझा त्यांचा फोटो आलाय पेपरात. अख्ख्या महाराष्ट्रात पहिल्या आल्या. गोल्ड मेडल मिळाले त्यांना, गोल्ड मेडल. हे बघा फोटो. अरे वा 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 वा. अरे लय भारी बातमी कळली सकाळी सकाळी. ए छत्री, या
लग्नाची पत्रिका छापणाऱ्याला सांग तुळजाच्या नावापुढे MBBS लिहिलंय ना त्याच्या पुढं कंसात गोल्डन मेडल लिहि म्हणा आणि ते बी मोठ्या अक्षरात. या पत्रिका बघितल्या लोकांना कळलं पाहिजे जालिंदर निंबाळकीची पोरगी किती शिकली ती. जातोस चला चिरंजीव आपण बी कामाला लावूया. साधं कौतुकही केलं नाही डॅडींनी माझं. लग्नाच्या पत्रिकेत का छापायचंय तर स्वतःचा मान वाढवण्यासाठी. डॅडी असं का वागतात माझ्याशी? त्यांना जरा दया येत नाही का माझी? साहेब अहो तो सूर्य निंबाळकरांच्या घरी आलाय आता. आत्या आत्या डॅडी कुठे आहेत? अरे ते नाहीत घरी. ते आणि शत्रू बाहेर गावी गेल्यात. आजच्या दिवशी असं कसं डॅडी बाहेर गेलं? गप गप लय भारी दिवस आहे आजचा. काय झालंय आज? घ्या मी तुम्हाला माहितीच नाही काय झालं. हे बघा आपल्या तुळजाचा फोटो आलाय पेपरात. मेडल काय असतं ना गोल्ड मेडल ते मिळवलं आपल्या तुळजानं. आत्या तुम्हाला आनंद नाही झाला वे? अगं आत्या ही काय साधी सुधी गोष्ट नाही. अगं तालुका जाऊ दे जिल्हा जाऊ दे अख्ख्या महाराष्ट्रात आपली तुळजा पहिली आली आहे. आतापर्यंत कुणीच आपल्या गावाचं नाव एवढं मोठं केलं नसेल. मी म्हणतो तिची मिरवणूकच काढली पाहिजे गावातनं. सगळीकडे अशी बॅनर लावली पाहिजे. जगात भारी काम केले आपल्या तुळजानं. काय तू म्हणतोस ते? पण कधी कधी कसं असतंय सूर्या, सगळ्या जगानं किती बी कौतुक केलं तरी घरात त्याची किंमत करणारं कुणीच नसतंय. तसं झालंय माझ्या तुळजात. म्हणजे मला नाही कळलं काय झालं. नाही काय नाही. बरं तुळजा कुठं आहे? हाय तिच्या खोलीत आहे. बर मी आलो भेटून. गोल्ड मेडल. आपल्या घरात पोरीच्या गळ्यात मंगळसूत्र कधी पडतं याचीच वाट बघतात. तिथं गोल्ड मेडलची काय किंमत? माझ्या तुळजाच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय देवालाच माहिती. तुळजे काय भारी काम केलं का तू. महाराष्ट्रात पहिल्याला तू काय खायचं काम आहे मला का? तुझा फोटो बघून ना लय आनंद झालाय मला. तुळजे मी तुझ्यासाठी ना गिफ्ट आणलंय. ओळख तू ओळखून दाखवायचं मला नाही. थांब मी दाखवतो. हे बघ बोरकुट आणि लेमनच्या गोळ्या. लहानपणी तुला लय आवडायचं ना. हे पेढ तुला अख्खा गाव बरोबर. हे फक्त सूर्याच बरोबर तुला. आकर आकर. नाही नकोय मला काही. का? काय अर्थ आहे माझ्या या अचिव्हमेंटला जर घरी त्याचा उपयोग फक्त घराचं नाव मोठं करण्यासाठी आणि त्या लग्नाच्या पत्रिकेत छापून आणण्यासाठीच होणार असेल तर. मला माझ्या पेशंटची सेवाच करायला मिळणार नसेल तर काय उपयोग आहे माझ्या अभ्यासाचा. एवढे शिकले सवरले आणि आता काय करणार तर
डॅडींनी निवडलेल्या मुलाशी लग्न करून त्याच्या घरची शोभेची बाहुली बनून राहणार आहे मी. ज्याच्या लेखी मला माझ्या मेहनतीला काहीच किंमत नाहीये त्याच्यासोबत संसार करणार आहे. आणि ज्याला माझं पॅशन माहिती, जो माझ्यासोबत आयुष्य घालवण्यासाठी तयार आहे, त्याच्यापासून लांब जायचं. मला नाही जगायचं असं आयुष्य. मला तर सिद्धार्थ सोबत लग्न करायचं. मला सिद्धार्थला भेटायचं. सूर्या, माझं एक काम करशील? मला आता सिद्धार्थला भेटायचं. प्लीज माझी आणि त्याची भेट करून देशील? प्लीज सूर्या. तुला कसं सांगू तुळजा, हे सगळं माझ्या आवाक्याच्या बाहेरच आहे. तरी मी तुला साथ दिली, पण आता हे डॅडींना कळलं तर? सूर्या, तू लहानपणापासून माझं मन जपत आलायस आणि आज माझ्यासोबत एवढी मोठी गोष्ट घडते आणि तू काहीच का करत नाहीयेस? सूर्या प्लीज प्लीज, मला तुझ्या मदतीची गरज आहे रे. प्लीज मला मदत कर. ठीक आहे, मी बघतो काहीतरी. तू आधी गोळी का? पक्का ना? हा का? तूच आहेस रे सूर्या, की ज्याच्याकडे मी हक्काने काहीही मागू शकते. तू खरंच माझं मन जपतोस, माझा विचार करतो. खरंच तुझ्यासारखं मित्र मिळायला फार मोठं नशीब लागतं रे. तू मला माझं प्रेम मिळवून द्यायला मदत कर, मी तुला तुझं प्रेम मिळवून द्यायला मदत करेन. तूही केलंच असशील ना कोणावर तरी प्रेम? मी आलो. आत्या, काय रे? आत्या, तुम्हाला सारखी बोलायचीच ना. तुला काय लागलं तर मला मागत जा म्हणून. अरे होय, काय पाहिजे तुला? खरंच देशील? मागून तर बघ. आत्या, मला तुळजाला घेऊन पुण्याला जायचं. त्याची मेडल मिळाले ना, त्याचं ते सर्टिफिकेट का काय असते ना, ते घ्यायला त्याच्या कॉलेजमध्ये पुण्याला जायला लागणार आहे सही करायला. तू पाठवायला नाही म्हणून नको. पण मालकांना कळलं तर? अगं, तू आत्ताच म्हणली ना ते बाहेरगावी गेलेत म्हणून. हे बघ, त्यांना परत यायला रात्र तरी होईल. ते परत येईपर्यंत आम्ही घरी येतो. तू काळजी नको करू. आत्या, आपल्या तुझं एवढं कष्ट घेतलं, त्याचं चीज झालं पाहिजे का नाही सांग बरं. आणि तूच सांग, आपण नाही तिच्या पाठीशी उभं राहणार तर मग कोण राहणार? वय खरं आहे, पण लवकर परत या. हा, थँक्यू आई. तुझं तर पद्धती. हो. बरं ऐका, मालक घरला परत यायच्या आधी तुम्ही लवकर परत घरला या, नाहीतर मग तुळजाचं परत घराबाहेर पडणं लय अवघड होऊन जाईल. हो छोटी आई, चल. हां, येतो. सावकाश जावा. आयुष्यात पहिल्यांदाच यांच्या माघारी काहीतरी करायचं धाडस दाखवलंय आपण. यांना कुठून पण जरा जरी खबर मिळाली ना तर. हॅलो. अहो, तो सूर्या तुळजा वहिनींना घेऊन बाहेर पडलाय. काय ह्याच्या तर ए पाठलाग करा त्याचा. हो साहेब. ते कुठे जाते, काय करते, सगळं मला कळायला पाहिजे. कळलं का?
चालेल साहेब. ए चल. माझ्या आहे नवरा बायकोची. साहेब अहो तो सूर्या तुळजावहिनींना घेऊन पुण्याकडे चाललाय. पुण्याकडं? तिकडं काय काम आहे यांचं? हे लक्ष ठेवा आणि मला कळवत राहा. हा या दोघांचं नक्कीच चाललंय तरी काय.